तिकडे हिंगोली जिल्ह्यात सलग 6व्या दिवशी डिझेलचा मोठा तुटवडा निर्माण झालाय। सकाळी 5 वाजल्यापासूनच पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या 2 किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या। हिंगोली जिल्ह्यात डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांची मशागतीची कामं ठप्प झाली आहेत। हिंगोली जिल्ह्यात शेतकऱ्यांना डिझेलसाठी मोठा संघर्ष करत डिझेल मिळवावं लागतंय। कॅन आणि बॉटलमध्ये पेट्रोल डिझेल देण्यात जिल्हाधिकाऱ्यांनी बंदी घातलेली आहे। त्यानंतर आता पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। हिंगोली जिल्ह्यामध्ये आज सलग 6व्या दिवशी डिझेलची टंचाई निर्माण झालेली आहे आणि हिंगोली जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपावरती आता डिझेलसाठी शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। बघू शकता मी हिंगोलीच्या सेनगाव येथील एका पेट्रोल पंपावरती बघताय की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जवळपास जे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत, जवळपास 2 किलोमीटरपर्यंत अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये डिझेलची मोठी टंचाई निर्माण झालेली आहे आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये सध्या शेतकऱ्यांच्या शेती मशागतींना वेग आलेला आहे। कारण की खरीप हंगाम अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे आणि शेतकऱ्यांना संपूर्ण शेतीची मशागत करायची, नेमकी मशागत करायची कशी असा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आता शेतकऱ्यांना मशागतीसाठी डिझेलची आवश्यकता असते, मात्र डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळते। बघू शकता जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे। ही परिस्थिती या ठिकाणची नाही तर संपूर्ण जिल्हाभरामध्ये अशाच प्रकारे शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। बघताय की हे पेट्रोल पंपावरती मी सध्या आहे। इकडे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जे शेतकरी आहेत त्यांना कोणते, कारण की काही शेतकरी डिझेलची साठेबाजी करतात त्यामुळे असे आदेश लागू केलेले आहेत की कॅनमध्ये किंवा बॉटलमध्ये पेट्रोल डिझेल मिळणार नाही। त्यामुळे आता शेतकरी थेट आपले वाहनं घेऊन पेट्रोल पंपावरती दाखल झालेले आहेत। रात्रीपासून शेतकऱ्यांच्या अशा प्रकारे वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। शेतकरी रात्र जागून या ठिकाणी करत मात्र शेतकऱ्यांना डिझेल मिळत नाही। मात्र पेट्रोल पंपावरती अनेक पेट्रोल पंपावरती नो स्टॉकचे फलक देखील लागलेले आहेत। मात्र बघताय की शेतकरी सध्या भर उन्हामध्ये शेतकरी मोठ्या संख्येने या पेट्रोल पंपावरती दाखल झाल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत शेतकरी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। काका, कधी आले तुम्ही इथं? रात्री 10 वाजता आलेलो. रात्री. हो. डिझेल आहे का सगळं? डिझेल नाही. सध्या शेतीचे कामं चालू आहेत कसं? शेतीतले कामं चालू आहेत पण डिझेल मिळेना. दिवसभर इथं थांबावं लागायलंय. दिवसभर थांबल्यावर शेतीतले काम कधी करावं? पुन्हा उन्हाचा तडाखा आहे, उन्हामुळे परेशानी व्हायली. कॅन मध्ये मिळत नाही, कॅन मध्ये डिझेल भेटत नाही तर ट्रॅक्टरच्या रांगा लागावं लागल्या. ट्रॅक्टर इथं असल्यावर शेतातले कामं करणं शक्य नाही ना. ट्रॅक्टर दिवसभर इथं थांबावं लागायला, लाईनला लागावं लागायला. कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, जी 24 तास हिंगोली।